बारामती विमानतळावरती शिकाऊ विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली। गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील बारामतीच्या याच एअरपोर्टच्या बाजू विमान अपघातामध्ये खरं तर दुर्दैवी निधन झालं होतं। सातत्यानं बारामतीमध्ये या विमान अपघाताच्या घटना घडतायत, मात्र DGCIने खरं देखील या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या कंपन्यांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं खरं तर गरजेचं आहे। आपण पाहू शकता, मी आहे या बारामतीच्या एअरपोर्ट। खरं तर या बारामतीच्या विमानतळावर जी काही शिकाऊ विमान कंपन्या आहेत, या शिकाऊ विमान कंपन्याच्या विमानाचा अपघात झाल्याची जी काही घटना घडली आहे, साधारणतः 12:45ला हा अपघात घडल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते। खरं तर कार्व्हर एव्हिएशन कंपनीचं हे विमान आहे। हे शिकाऊ विमान लँडिंग करत असताना अर्थात धावपट्टीवर हे विमान क्रॅश झालं, मात्र या सगळ्या घटनेमध्ये विमानाचं नुकसान झालं असून सुदैवानं या सगळ्या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही अशी माहिती त्या ठिकाणी पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। घटनेनंतर या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील यांनी या घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनास्थळामध्ये अपघात नेमका का झाला, अपघाताचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। बारामती MIDC परिसरामध्ये सातत्यानं विमान अपघाताच्या ज्या घटना घडत आहेत, या घटनांची नोंद खरं तर ज्या हद्दीमध्ये हा जो अपघात झाला या तालुका पोलीस स्टेशन असेल किंवा या हद्दीमध्ये जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये ह्या नोंदी होत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील विमानाचा अपघात त्या ठिकाणी झाला होता, अर्थात ते रेडबर्ड कंपनीचं विमान होतं, मात्र यांच्या नोंदी तालुका पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीला असतात का, या सगळ्या नोंदी किंवा या संदर्भात काही गुन्हा दाखल करण्यात आलाय का, ह्याच्या नोंदी घेणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे। सातत्यानं जर अपघात होत असतील तर हे अपघात नेमके का होत आहेत याची कारणमीमांसा देखील झाली पाहिजे आणि खरं तर या संदर्भात एक चौकशी झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनानं देखील या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे। हे जे काही अपघात या ठिकाणी सातत्यानं घडतायत, हे अपघात नेमके का होत आहेत ह्याची खरं तर ह्याचं कारण देखील त्या ठिकाणी समोर येणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण यामध्ये जरी आत्ता जीवितहानी झाली नसली तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमान अपघातामध्ये आपला जीव गमवावा त्या ठिकाणी लागलेला आहे। यामुळं बारामती MIDC परिसरामध्ये ज्या दोन शिकाऊ प्रशिक्षण विमान संस्था आहेत, एक रेडबर्ड आहे आणि दुसरी कार्व्हर आहे। खरं तर हे विमान जर आपण समोर पाहिलं तर हे विमान कार्व्हर एव्हिएशन या खाजगी प्रशिक्षण संस्थेचं आहे आणि खरं तर यामध्ये जे पायलट होते यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते। मात्र पोलीस प्रशासनानं देखील या सगळ्या घटनेबाबत हलगर्जीपणा न करता या सगळ्या घटनेची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशन असेल यांनी आपल्या स्टेशन डायरीला त्या ठिकाणी करून घ्यावी। या घटनेसंदर्भात काही गुन्हा दाखल होतोय का हे देखील पाहावं आणि या संदर्भातली एक चौकशी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं करावी। जे अपघात घडतायत हे अपघात नेमके का घडतायत हे देखील येणं गरजेचं आहे, कारण हे अपघात घडतायत या संदर्भातल्या नोंदी पोलीस स्टेशनला होत आहेत की नाही किंवा या संदर्भात गुन्हा दाखल होतोय की नाही, या संदर्भात चौकशा होत आहेत का नाही, हा खरं तर हे जाणून घेणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। यामुळं बारामतीमधले या विमान अपघाताबाबत सातत्यानं ज्या बातम्या येत आहेत की फक्त विमान अपघात झाला याची नोंद खरं तर ज्या त्या हद्दीमध्ये जो अपघात झालेला आहे त्या पोलीस ठाण्याला असणं खरं तर गरजेचं आहे। केवळ नोंद न घेता या सगळ्या घटनेची सखोलपणे चौकशी केली जावी। हे विमान अपघात का होतात याची देखील खरं तर चौकशी करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण गेल्या काही दिवसांपूर्वी रेडबर्ड या विमान कंपनीचं अपघाताचं प्रमाण वाढलं होतं आणि त्या अनुषंगानं DGCIनं या कंपनीवरती कारवाई केली होती। मात्र काही कालावधीनंतर ही कारवाई त्या ठिकाणी उठवण्यात आली आणि या कंपनीचं जे काही विमान प्रशिक्षण आहे पूर्वत त्या ठिकाणी सुरू झालं। यामुळे रेडबर्ड या संस्थेला देखील नेमका कुणाचा राजकीय वरदहस्त आहे, कारण ज्यावेळेस ही कंपनी पूर्ववत करण्यात आली त्यावेळेस बारामतीचा एक बडा नेता या कंपनीमध्ये त्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते नव्याने खरं तर ती जी काही संस्था आहे ही संस्था त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। यामुळं आज जी काही रेडबर्ड जे काही कार्व्हर संस्थेचं जे काही विमान आहे या विमानाचा अपघात नेमका का झाला हे देखील तपासात बाहेर येणं तितकंच गरजेचं आहे। मात्र सध्या तरी या विमानासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यामध्ये कुठली नोंद करण्यात आली आहे का किंवा नोंद करण्यात येणार आहे का याची देखील माहिती प्रशासनानं त्या ठिकाणी दिली पाहिजे। यामुळे या विमानाचा अपघात नेमका का झाला, पोलीस ठाण्यात याची नोंद केली जाणार आहे की नाही, या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करणार आहोत आणि ही घटना नेमकी का घडते हे देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत। तुर्तास इथेच थांबू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, सातत्यानं बारामतीमध्ये विमान अपघात होत आहेत हे नेमके कशामुळे होत असावेत, पोलीस प्रशासनानं याकडे गांभीर्यपणे पाहिलं पाहिजे का, कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या ठिकाणी जे कार्व्हर एव्हिएशन कंपनी आहे
आणि त्यांचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये आज ते कारवार एव्हिएशनमधील वॉटर टँगो CR इको एक्सरे ई टाईप चार्ली 172 नावाचं जे विमान आहे त्याच्यामध्ये चिराग डोईफोडे आणि अभिजित झुंडरे हे प्रॅक्टिस करत होते. आणि प्रॅक्टिस करत असताना धावपट्टीवर ते विमान असं चाकावर चालत घेऊन जात असताना धावपट्टीवर शेवटच्या भागाला त्या ठिकाणी न थांबता ते घसरले तिन्ही चाकं आणि घसरत एक जस्ट धावपट्टीच्या खाली 25 ते 30 फूट अंतरावर असं खाली गेलेलं आहे. आणि जो धावपट्टीच्या खालचा भाग आहे तो गवताळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ते थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठं ते असं उड्डाण घेताना किंवा लँड करताना किंवा टेकअप करताना असं काही ते वरून पडलेलं नाही. उडत असताना ते धावपट्टीवर चालत असताना ते पुढे थांबायच्या ऐवजी घसरलं आणि घसरत पुढे धावपट्टीच्या पुढे जाऊन गवताळ भागात शेवटी थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणाचंही जखमी नाही किंवा त्या विमानाचं जास्त काही नुकसान झालेलं नाही असं त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी बाकीचं काही कुठं जखमी नाही कोणी किंवा काही नुकसान झालेलं नाही विमान. आता हे पुढील कारवाई जी आहे ते त्यांच्या जे डिपार्टमेंटचे जे आहेत ते येऊन पाहणी करतील. नेमकं ते पुढील काय आहे तर ते त्यांचं डिपार्टमेंट करील. आपलं काम या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि पाहणी केलेली आहे. जी माहिती मला तिथं समोर दिसलेली आहे हो त्याच्यामध्ये आम्ही झालेली घटना काय आहे त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठाला त्याची माहिती कळवतो, स्टेशन डायरी नोंद घेतो आणि त्यांच्या डिपार्टमेंटमार्फत त्याची इन्क्वायरी आणि चौकशी पुढे होईल. त्याच्यामुळे तो काही कुठला अपघात नाही किंवा असं काही दुसरी काही घटना घडलेली नाही. त्या सराव दरम्यान ते जागेवर न थांबता घसरून पुढे गेलेलं आहे.